नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। मुंबई सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका। राखीव प्रवर्गातील 5ही जागांवर युवा सेनेचा विजय, तर खुल्या प्रवर्गामध्ये 3 उमेदवार विजयी। सिनेट निवडणुकीमध्ये मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। बोगस पोलिंग एजंटबाबत विद्यापीठ आणि संबंधित उमेदवाराला नोटीस जारी। अल्पेश भोईर यांची मतं बाद करण्याची अभाविपची मागणी होती। अल्पेश भोईरही विजयी झाले। फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोडीचा प्रयत्न। तोडफोड करणाऱ्या महिलेनं मंत्रालयामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवल्याचं उघड। विनापास प्रवेश केल्यामुळे महिलेवर गुन्हा दाखल। तोडफोड करणाऱ्या धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेच्या घरी पोलीस, मात्र दरवाजा उघडण्यास नकार। महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। महिलेनं तोडफोड का केली समजून घेऊ। कोणी महिलेला जाणीवपूर्वक पाठवलं होतं का ते सुद्धा जाणून घेणार। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। चिडली असेल, काय तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ। काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ। लाडक्या बहिणीचा राग अनावर। फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेरील तोडफोडीनंतर विजय वडेट्टीवारांचा टोला। तर गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकी बाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेलीच बरी। सुषमा अंधारे यांचं ट्विट। संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणीने दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे आहात। मंत्रालयामध्ये महिलेचा प्रवेश कोणी सोप्पा करून दिला होता का? महिलेला 2-2 बॅगा घेऊन कशी एंट्री दिली? भाजप नेते अनिल बोंडेंकडून प्रश्न उपस्थित। तर महिलेचा कार्यालयामधला धुडगूस अत्यंत चुकीचा आहे। अशा व्यक्तींचा बंदोबस्त होणं गरजेचं। भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। महिलेला 2-2 बॅगा घेऊन तिला कसं काय सोडलं आणि कशासाठी ती महिला आली होती, की तिला कोणी पाठवलं होतं का, हे सुद्धा पाहणं अतिशय आवश्यक आहे। सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या। कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यामध्ये विरोध। आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी। प्रशासन योग्य ती कारवाई करेल। फडणवीसांची माहिती। ही त्या ठिकाणी मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी देणं ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे। त्याच्यामुळे कोर्टाने जे सांगितलं आहे त्यानुसार प्रशासन कारवाई करेल।